जाइए। हमारे बीच में सिस्टर हैं, उनका नाम संगीता वाडेकर है और चिकली से वो प्रभु यीशु की साक्ष्य लेकर हमारे बीच में आए। वो अपने साक्ष्य में कहते हैं कि पिछले 4 साल से जो है उन्हें बहुत ज़्यादा डर लगा करता था। उनका खाना पीना जो है उन्हें बराबर खाना नहीं आता था, पीना नहीं आता था, और वो कहते हैं कि उन्हें रात को नींद भी नहीं आती थी। और वो कहते हैं डॉक्टर के पास जब वो गए, डॉक्टर ने कहा कि आपको पित्त की तकलीफ है, और वो कहते हैं कि उसका वो इलाज करने लगे। पर वो कहते हैं 4 साल से इन सभी चीज़ों से वो गुजर रहे थे, और वो कहते हैं उन्हें इतना डर लगा करता था कि वो अपने बच्चों को और अपने पति को कभी भी घर से बाहर जाने नहीं दिया करते थे। और वो कहते हैं कि उनके इस दरमियान जो है इस समय में वो कहते हैं आज से 4 हफ्ते पहले उनके पति उन्हें इस चर्च में लाने लगे, और कहते हैं जैसे शनिवार सभा में वो आने लगे, वचन सुनने लगे। वो कहते हैं प्रभु का अद्भुत स्पर्श आया, उनके हृदय से सारा डर निकल गया, उनके मन में जो आत्महत्या करने के विचार आते थे वो सारे विचार निकल गए। आज वो अच्छी तरह खा सकते हैं, अपने परिवार में वो रह सकते हैं। इस कार्य के लिए वो गौरव महिमा प्रभु यीशु के नाम को देते हैं। आइए हम जोरदार ताली बजाकर प्रभु यीशु को धन्यवाद। धन्यवाद प्रभु। धन्यवाद येशू। सर्वांना नम्र विनंती आहे, कृपया सर्वांनी खाली बसून घ्या। आपण ही अद्भुत साक्ष ऐकूयात। धन्यवाद येशू। एक जोरात टाळी वाजवूयात प्रभू येशूसाठी आपण। That was the eunuch spirit, the spirit of a eunuch. तो षंढाचा आत्मा होता. तो षंढाचा आत्मा होता. And the eunuch spirit said, I आणि will तो not leave this person षंढाचा आत्मा म्हणवता तिच्याद्वारे की मी हिला सोडून नाही जाणार and I will kill this person. आणि मी हिला ठार मारणार. But see, the devil left. पण कसं सैतान तिला सोडून गेला In the name of Jesus. येशूंच्या नावात. Now that person will rise up to share the testimony. आता तीच व्यक्ती इथे उभं राहून आपल्याला साक्ष सुद्धा सांगेल पहा. धन्यवाद येशू। प्रियांनो, या परिवाराची खूप अद्भुत साक्ष आहे। प्रभू परमेश्वराने या परिवाराला खूप मोठ्या अपघातातनं वाचवलेला आहे। भाऊ मला आता सांगत होते की एके दिवशी रात्री ते रात्रपाळीला कामाला गेले आणि त्यांच्या पत्नीला सांगून गेले की उद्या सकाळी माझी शिफ्ट संपल्यानंतर मी दुसऱ्या कामासाठी परस्पर बाहेर जाणार आहे। आणि यांचं मूल लहान असल्यामुळे या सिस्टर सकाळी 6 वाजता उठल्या। त्यांनी गॅसवरती त्यासाठी दूध बंद केलं आणि तो गॅस चालूच राहिला आणि त्या म्हणतात की माझ्या लक्षात आलं नाही, त्यानंतर परत झोपून गेल्या। ब्रदर म्हणतात की प्रभू येशूने असं अद्भुत कार्य केलं, जो मला रिलीव्ह करणारा सकाळी माझा पार्टनर होता, तो ज्या वेळेला यायला पाहिजे त्यावेळेस न येता तो खूप पूर्वी आला आणि तो आल्यामुळे मला लवकर घरी सोडण्यात आलं। आणि प्रभूंनी मला माझ्या जीवनात असं कार्य केलं त्या दिवशी की तू आज बाहेर जाऊ नको तुझ्या कामाला, तू लवकर घरी जा। जेव्हा ते घरी आले त्यांच्या घरामध्ये पूर्ण गॅस भरलेला होता। ते म्हणतात त्यांनी जाऊन तो गॅस बंद केला आणि ते म्हणतात की प्रभूची कृपा आहे माझ्यावरती की मी लाईट कुठली चालू केली नाही आणि माझी पत्नी आणि माझं मूल सुखरूप परमेश्वराने ठेवलेला आहे। आज हे जे आम्ही जे जिवंत तुमच्या समोर आहोत हे प्रभू येशूच्या कृपेमुळे आहेत। हे अद्भुत कार्य प्रभू येशूने केलेलं आहे आणि त्या मोठ्या अपघातातनं या परिवाराला प्रभू येशूने वाचवलेला आहे। तर एक जोरात टाळी वाजवूयात प्रभू येशूसाठी। अद्भुत कार्य केलेलं आहे प्रभूंनी आणि प्रभू सारखं दुसरं कोणी नाहीये। धन्यवाद येशू, धन्यवाद येशू। धन्यवाद प्रभु। हमारे बीच में सिस्टर हैं, उनका नाम रानी है। वो अपने साक्ष्य में कहते हैं आज जैसे वो यहाँ चर्च में आए, उन्हें जो है बहुत ज़्यादा बेचैनी हो रही थी जब वो यहाँ वचन सुन रहे थे, और उनकी बार बार उनकी ऐसे उन्हें आवाज़ आ रही थी, उन्हें इच्छा हो रही थी कि वो चर्च में से उठकर निकल जाए, यहाँ से भाग जाए। पर वो कहते हैं कि जैसे वो अंत तक बैठे रहे, प्रभु के सेवक ने उनके लिए प्रार्थना की। वो कहते हैं कि वो सब प्रकार का जो तकलीफ उन्हें हो रही थी, वो बेचैनी जो उन्हें हो रही थी, वो उन्हें छोड़कर चली गई है। प्रभु यीशु ने उन्हें स्पर्श करके आरोग्य दिया है। इस कार्य के लिए वो गौरव महिमा प्रभु यीशु के नाम को देते हैं। धन्यवाद प्रभु। क्या हुआ आपको? गिव द माइक। क्या हुआ आपको? मराठी बोलते. मराठी बोलता तुम्ही? काय झालं? चक्कर येत. आता कसं वाटतं? बरं वाटतं तुम्हाला? थँक्यू जीसस, थँक्यू फादर।
touch this person and let that person be healed and delivered in the name of Jesus. In the name of Jesus. का रडता तुम्ही? का रडता? ब्रदर हा. या त्रासाला 25 वर्ष झाले. 25 years. 25 वर्ष 25 years this person suffered. माझे 12वीची परीक्षा 1 महिना राहिली तेव्हापासून एक त्रास झाला. पेटचा त्रास. गावे चेक केलं रिपोर्ट नॉर्मल. पुण्यापर्यंत आले सिटी स्कॅन MRI नॉर्मल. Normal. त्रास काय होतो कळलं मला. See this. बघा त्रास काही समजत नव्हतं. डॉक्टर 4 बसायचे पेशंट नॉर्मल ट्रीटमेंट देऊ कोणती. See. बघा मला तर त्रास कळत नव्हता. करू काय. सैतानाने एक ठेवलं तू जगू नकोस. See. तू तुझ्याने मर. फक्त एका ठेवलं तू याच्यातून वाचणार नाही जीव दे. See that. Are you hearing people? ऐकताय ना सर्वजण जीव दे तू जगू नको. फक्त एका ठेवलं तू तुझ्या मरणाने फक्त आत्महत्या ठेवू. मर. मर. सैतानाने माझ्या संग इतका छळ केला की कोणत्याच त्रासाला मी कंटाळले. सारखी पेट 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 ट्रीटमेंट बदलायचं चक्कर बदलायची काय होत मला कळत नव्हतं. पण प्रेरणा आल्यावर त्रास इतका व्हायचा की कळत नव्हतं. आता काय झालं मग? आता मला घरातून सुद्धा येऊशी वाटत नव्हतं. मला नको म्हणले. आता कसं वाटतंय? आता आता बरं वाटतंय? आता येशूने बरं केलं तुम्हाला. हा? त्याने सैतानाने मला माहेर नगर मी राहायला निगडीला सैतानाने मला कोरेगाव भीमामध्ये टाकलं. अच्छा. तिथून उडी टाका लावली. मर तुझं संपलं. पण त्याचा गौरव गाव किती. देवदूताने मला नेऊन दवाखान्यात टाकलं. आई नगरला मालक मुलं निगडीला आणि मी पडल्या कुठं कोरेगाव भीमामध्ये. दुसऱ्या दिवशी पाहते तर ICU बेड मध्ये. काय मलाच कळलं कुठं. सगळ्यांनी प्रेयर चालू ठेवले. त्रास होतोय प्रार्थना. पण आता तुम्ही बरं झालेले. येशू तुमच्यामध्ये आलेले आहे. सैतानाने मला अग्नीत टाकलं. Oh, see that. 8 वर्ष मला 8 We hear that incident in the Bible where the father says the child had been thrown in the fire and water. बायबल मधली ती घटना आपण वाचतो ना की जिथे वडील येऊन सांगतात की माझ्या मुलाला सैतान कधी आगीत पाडतो कधी पाण्यात पाडतो. See this. तसं या बहिणीला आगीत मला पाडतो. काही करता आलं नाही. पण मी प्रभूला दोष दिला नाही. हात चाललास त्याच हाताने मी तुझी साक्ष देईन. तार नाही तर मार. या हात चाललास मी प्रभूला मी दोष दिला नाही. Yes. जसा त्रास होईल बंद राहायची एरवी प्रार्थना चालू. नाही पण आता तुम्ही बरं होणार. आमेन. Heal her, Lord, completely. Complete deliverance. No more attack of the devil. Lord, let your peace come into her. Let your life come into her. Be healed, be saved in Jesus' name. Okay? God bless you. 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 एक जोरात टाळी वाजूयात ह्या साक्षीसाठी. आपण जोरात जोरात मनापासून हे अद्भुत कार्य प्रभू येशू ख्रिस्ताने केलेलं आहे. त्याच्यासारखा कोणी नाही. धन्यवाद येशू.